सटाणा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 752G च्या दोधेश्वर नाका ते जिजामाता गार्डन दरम्यान अतिक्रमण न काढता नूतनीकरणाचे काम केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा साई सावली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कोठावदे व इतर सहकाऱ्यांनी तहसीलदार बागलाण यांना दिला आहे। महामार्गाच्या दोन्ही बाजूला शासकीय व निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, व्यापारी प्रतिष्ठाने व गुजरात राज्याला जोडणारा जवळचा मार्ग असल्याने नेहमीच लोकांची व अवजड वाहनांची वर्दळ असते। त्यामुळे येथे अनेक अपघात होतात व अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागतो। शहरवासियांना अपेक्षा होती की रस्त्याचे नूतनीकरण होण्यापूर्वी अतिक्रमण काढले जाईल, परंतु तसे न होता रस्त्याचे काम सुरू करण्यात आले। अतिक्रमणधारकांना नोटीस दिल्या होत्या, पण त्यावर कोणतीही कारवाई न करता रुंदीकरणाचे काम सुरू आहे। यामुळे ठेकेदार व प्रशासनावर दबाव आहे का अशी शंका निर्माण झाली। संबंधित विभागाने 29 तारखेपर्यंत अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा साई सावली फाउंडेशनच्या वतीने आत्मदहन करण्याचा इशारा प्रफुल्ल कुवर, चेतन सूर्यवंशी, विजय सोनवणे, भूषण निकम यांनी दिला आहे। अतिक्रमण काढण्यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी अनेक वेळा उपोषणे केले आहे, निवेदन दिले, परंतु कुठलीही कारवाई होत नाही। त्यामुळे आम्ही आता आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे। 1-2 जीवांना इजा पोहोचल्यानंतर तरी शहरवासियांना मोकळा श्वास घेता येईल व इथून पुढे अरुंद रस्त्यामुळे जे अपघात होतात व त्यामुळे जर कोणाचा जीव जात असेल तर तो नक्की वाचेल, असं प्रशांत कोठावदे, अध्यक्ष साई सावली फाउंडेशन हे म्हणाले आहेत।